नमस्कार. मी कलाकार दित्या तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते. जर का तुम्ही नवीन असाल आणि प्रथमच आपल्या चॅनलवरती आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन बटन सुद्धा क्लिक करा, जेणेकरून आमच्या व्हिडिओज आणि ऑफरच्या व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. त्यासोबतच तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला आमच्या व्हिडिओज खूप आवडत असतील तर आमचा सुपर थँक्स या बटनाला क्लिक करा आणि तुमचा थँक्यू माझ्यापर्यंत पोहोचवा. चला तर मग सुरू करूया आपल्या फ्री कोर्ससाठी. चंद्रा नेकलेस कसा बनवायचा हे बघूयात. तुम्हाला तर माहिती आहे मार्केटमध्ये हा चंद्राचा नेकलेस खूप ट्रेंडिंगला चालू आहे, खूप म्हणजे खूप. तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये चंद्राचा हा सुंदर असा नेकलेस कसा बनवायचा हे शिकवणार आहे. यासाठी आपण इथे फ्लावर बनवलेले आहेत. हे फ्लावर कसे बनवायचे हे आपल्या बेसिक नथ मेकिंगच्या कोर्समध्ये मी शिकवलेलं आहे डिटेलमध्ये. आणि फ्लावरसाठी आपण अजून एक सेपरेट व्हिडिओसुद्धा बनवलेली आहे. त्यानंतर मी इथे चंद्र घेतलेले आहेत. आपल्याला नेकलेस बनवण्यासाठी 6 चंद्र लागणार आहेत आणि 2 चंद्र आपल्याला कानातले बनवण्यासाठी लागणार आहेत. त्यानंतर मी इथे हे ड्रॉप बीड्स घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकताय मी इथे ड्रॉप बीड्स घेतलेले आहेत. हे ड्रॉप बीड्स जे आहेत ड्रॉप मनी हे स्मॉल साईजचे आहेत. यामध्ये 2 साईज येतात. ही स्मॉल साईज आहे आणि ह्यापेक्षा मोठी अशी मोठी साईज येते. तर अशा प्रकारे मी इथे स्मॉल साईजचे ड्रॉप बीड्स घेतलेले आहेत, चंद्र घेतलेत आणि आपल्याला फुल. आणि आपल्याला हा बेस बनवण्यासाठी इथे मी 20 नंबरची तार घेतलेली आहे, 20 गेजची तार घेतलेली आहे. चला तर मग आपण सुरू करूया चंद्रा नेकलेस कसा बनवायचा. चंद्रा बनवण्यासाठी आपण आता सुरुवात करत आहोत. सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे की एक फुटपट्टी घ्यायची आहे जी मार्केटमध्ये भेटते. आपल्या घरात तर अवेलेबल असतेच ही फुटपट्टी. आणि या फुटपट्टीने मी माझ्या मापानुसार मी तुम्हाला दाखवते, तुम्हाला म्हणजे तुमची तार पण वाचेल यासाठी की मी ही एवढी संपूर्ण एक पट्टी आणि पुढे आपली 4 ते 5 बोटं राहतील एवढी तार मी इथे घेते कट करून. आपल्याला नेकलेससाठी थोडीशी एक्स्ट्रा, ही आपली एक्स्ट्राची तार आहे असं पकडून चालूया. आणि मी इथे हिला कट करते म्हणजे आपल्याला ही एवढी तार मिळते. आता आपण ही जी फुलं घेतलेली आहेत ह्या फुलांची ही जी खालची तार असते ही आपल्याला ह्या चंद्रा नेकलेससाठी यूज होत नाही. त्यासाठी मी प्रत्येक फुलाची तार कट करून घेणार आहे. तुम्ही इथे बघू शकताय वरच्या साईडनी व्यवस्थित अशी तार मी कट करून घेते. अशी आपल्याला हिरवी फुलं आपल्याला आपल्या नेकलेससाठी 4 लागतात आणि मरून कलरचे 3 फुलं लागतात नेकलेस बनवण्यासाठी. तर मी अशा प्रकारे ही संपूर्ण फुलांची तार कट करून घेते बॅक साईडनी, त्यांना फ्रंट साईडला घेऊन, जेणेकरून आपल्याला बॅक साईडला तार टोचणार नाही. अशा प्रकारे मी आता हे 4 हिरवा कलर घेतलेला आहे आणि मरून कलरचे आपल्याला इथे 3 फुलं लागणार आहेत नेकलेससाठी. आणि 2 मरून कलरची फुलं जी लागणार आहेत ती आपल्याला नेकलेसचे इयरिंग्ससाठी लागणार आहेत. म्हणजे टोटल आपल्याला नेकलेस विथ इयरिंग्स करायचे असतील तर आपल्याला 5 फुलं लागतील मरून कलरची आणि 4 फुलं लागतील ग्रीन कलरची. तुम्ही इथे बघू शकताय. आणि प्रत्येक वेळी तुम्ही ह्याची काळजी घ्या की तुम्ही जिथे काम करता त्या ठिकाणी कमीत कमी कचरा होईल, कारण का त्या कचऱ्यामुळे तुम्हाला खूप जास्त डिस्टर्बन्स येतो काम करताना. सो कचरा होणार नाही याची काळजी घ्या, कारण का ते चालूमध्ये तुम्हाला लागेल, तुमच्या कपड्यांमध्ये तो कचरा अडकणार. त्यासाठी ह्या गोष्टीची काळजी घ्यायची की तुम्ही जिथे काम करताय तिथे कचरा कमीत कमी होईल. त्यानंतर आता आपण चंद्राचा नेकलेस बनवायला सुरुवात करूया. इथे मी सर्वप्रथम एक लूप तयार करून घेते. इथे आपल्याला तुम्ही बघू शकता इथे आपल्याला गोंडा अटकवायचा आहे, तो आपण सगळ्यात शेवटी लावणार आहोत. त्यानंतर फुलाचं माप घेऊन बरोबर असं इथे एक लूप रेडी करून घेते. जसं मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे
फुलाचा माप घेऊन गॅप इथे व्यवस्थित त्या हिशोबी गॅप ठेवायची आहे, जेणेकरून हा फूल इथे व्यवस्थित असा बसेल. हे इथे आता हा माझा एक्स्ट्रा, ही जागा एक्स्ट्रा झाली तर जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही. याला अशा प्रकारे मी ट्विस्ट करून घेतलाय आणि मग हा फूल बरोबर इथे आला. आता आपल्याला नेकलेस बनवण्यासाठी 0.3 गेजची तार लागेल. मी इथे 3 राऊंड तार कट करून घेते. जर का आपल्याला कमी पडली तर आपण एक्स्ट्रा लावू, पण 3 राऊंडपेक्षा जास्त तार घेतली तर ती तार गुंतण्याची शक्यता असते, त्यामुळे मी जास्त घेत नाहीये. तुम्हाला जर का 3 राऊंड तार मॅनेज होत नसेल तर तुम्ही 1.5 किंवा 2 राऊंड तार घेतली तरी चालते. अशा प्रकारे मी आता इथे ह्या फ्लावरला व्यवस्थित असं पॅक करून घेते आपल्या नेकलेसला, आपल्या तारेवरती. बेस कंपल्सरी बनवा, जेणेकरून तुमचं फूल हलणार नाही, उलटं सुलटं फिरणार नाही आणि तुमच्या नेकलेसला फिनिशिंग सुद्धा चांगली दिसेल. आपल्या फुलाच्या वरून तार दिसणार नाही ह्याची काळजी तुम्ही घ्या सर्वांनी. फुलाच्या वरती जर का तार दिसली तर ती तार तर ते नेकलेस तो चांगला दिसत नाही. तर इथे मी आता एक फूल अटॅच करून घेतलेला आहे. आता मी याच्या पुढे एक चंद्र ओवून घेते. चंद्र ओवताना कंपल्सरी बघा इथे तुम्ही, इथे 1 2 3 आणि हा चौथा जो इथे मध्ये ही डिझाईन आहे ना, ह्या डिझाईनच्या खालच्या साईडला कोणता तरी एकच साईड पकडा. मध्ये असल्यामुळे इथे मध्ये एक रेष येते, त्या या रेषेच्या एकतर तुम्ही उजव्या साईडला ओवा किंवा डाव्या साईडला. जर का तुम्ही उजव्या साईडला ओवणार असाल तर कंपल्सरी आहे की सगळे चंद्र तुम्ही त्याच हिशोबी ओवून घेतले पाहिजे. तर इथे मी अशा प्रकारे एक चंद्र ओवून घेते. डायरेक्शन तुमचं सेम असलं पाहिजे प्रत्येक चंद्राच्या वेळी. आता आपल्याला हा चंद्र फुलाला पॅक करून घ्यायचा आहे, कारण का नाहीतर मग हा असं असं फिरत राहणार, तर तो फिरला नाही पाहिजे यासाठी मी त्याला इथे पॅक करून घेते व्यवस्थित. ज्वेलरी बनवताना खूप जास्त टाइम लागतो, तर असं काही नाहीये की तुम्हाला जास्त वेळ लागतो ह्याचा अर्थ की तुम्हाला जमत नाहीये. टेन्शन नाही घ्यायचं या गोष्टीचं. व्यवस्थित नाजूक काम केल्यानंतर तुमचा नेकलेस हा खूप सुंदर दिसतो. त्यासाठी तुम्हाला थोडा टाइम द्यावाच लागतो, कारण का ज्वेलरी ही पटापट बनत नाही. मला लेडीजचे मेसेज होते की मॅडम तुम्ही खूप फास्ट बनवून दाखवलं, पण आमची ज्वेलरी ही फास्ट होत नाही. मी ते बघ मी अशा प्रकारे आता हा चंद्र अटॅच करून घेतलेला आहे. तुम्हाला जर का वाटत असेल की अजून एक साईडने अटॅच करायला पाहिजे तर तुम्ही अजून एक साईडनी अशा प्रकारे पॅकिंग करून घेऊ शकता. मी दाखवते तुम्हाला. ॲक्च्युली माझ्या आत्ता नेकलेसला गरज नाही आहे, तरी पण मी पॅकिंग करून दाखवते. अशा प्रकारे मी आता हा नेकलेस पॅक करून घेतलेला आहे व्यवस्थित. आता आपल्याला इथे एक ड्रॉप बीट ओवून घ्यायचा आहे. आणि त्या ड्रॉप बीटला खालच्या साईडने ही तार अशी पुढे घेऊन ड्रॉप बीटच्या पुढे असं 1-2 वेळा पॅकिंग करून घ्या, जेणेकरून तो ड्रॉप बीट व्यवस्थित असा जागेवरती राहील. आता यानंतर आपल्याला इथे पुन्हा एक फूल अटॅच करायचं आहे. सो इथे मी एक लूप तयार करून घेते. आता इथून जे आपण लूप बनवणार आहोत तर ते लूप बनवताना काळजी घ्या, कारण का ही संपूर्ण जी तार असते ही पूर्ण गोल फिरली जाते, तर ती गोल फिरताना तुमच्या डोळ्याला लागू नये ह्याची काळजी घ्या, किंवा आजूबाजूला तुमच्या जर का कोणी बसलं असेल तर त्याला ती तार लागणार नाही ह्याची काळजी घ्या. अशा प्रकारे त्या लूपवरती मी व्यवस्थित असा चंद्रा नाही, फ्लावर व्यवस्थित असा मी पॅक करून घेते. चारही बाजूंनी त्याला आपण असं पॅक करून घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकताय.
आता त्यानंतर मी इथे पुन्हा एकदा ड्रॉप बीट ओवून घेणार आहे. आता हा ड्रॉप बीट मी ह्या डायरेक्शन म्हणजे फुलाच्या डायरेक्शनने मी ओवला होता. त्याच पद्धतीने ड्रॉप बीट तुम्हाला माहिती असेल, वरच्या साईडला निमुळता असतो, खालच्या साईडला सर्कल असतो. तर आता दोन्ही ड्रॉप बीटची तोंड एकामेकाच्या साईडला आली पाहिजेत, तरच ते छान वाटतं. उलट सुलट असेल तर आपल्या नेकलेसला तेवढी फिनिशिंग येत नाही. आता तुम्ही इथे बघू शकताय की मी निमुळता जो भाग आहे मण्याचा, तो मी ह्या साईडला ओवलेला आहे फुलाच्या डायरेक्शन. इथून इथे पण मी तेच केलं, जिथे फूल आहे त्या बाजूने मी तो ड्रॉप चा शेप जो आहे तो मी ओवलेला आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला बारीक बारीक टिप्स समजतील. कुठेही स्किप करू नका. मी सुद्धा कुठेही फास्ट न करता व्हिडिओ व्यवस्थित असं तुम्हाला दाखवते, जेणेकरून तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी कळतील आणि तुम्ही सुद्धा छान प्रकारे ज्वेलरी बनवू शकाल. आता मी इथे पुढे चंद्रा ओवून घेते. अशा प्रकारे चंद्र मी ओवून घेतलेला आहे आणि आता त्याला मी व्यवस्थित असं पॅकिंग करून घेते. अशा प्रकारे हा चंद्र आता पॅक करून झालेला आहे माझा. आता मी अजून एकदा पॅक करून घेते, जेणेकरून आपला चंद्र फिरणार नाही, तो व्यवस्थित असा पॅक राहील. चंद्राचे प्रत्येक ज्वेलरी बनवताना ही जी आपण स्टेप करतोय ना, ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. सो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्यवस्थित असं बघा. जर का समजत नसेल तर सारखं सारखं बघा, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण व्यवस्थित समजून घ्या. कारण का छोट्या छोट्या गोष्टी पण तुमच्या नेकलेसला फिनिशिंग खूप छान देतात. त्यामुळे व्यवस्थित असं बघा. आता मला इथे हा आपला एक पॅच रेडी झालेला आहे. आता सेम आपल्याला ग्रीन कलरचा फ्लावर इथे अटॅच करायचा आहे. त्यासाठी मी इथे पुन्हा एकदा अशा प्रकारे लूप रेडी करून घेते. लूप रेडी करून झाल्यानंतर मी इथे हा फूल त्या लूपला व्यवस्थित असा अटॅच करते. चारही बाजूंनी आपल्याला हा लूप अटॅच करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला आता इथे पुढे सेम हा पॅटर्न बनवून घ्यायचा आहे. सो मी इथे पुन्हा एकदा आता आपण चंद्र या डायरेक्शनला दाखवून घेणार आहोत, असा उलटा. व्यवस्थित संपूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमचा कोणताही पार्ट मिस होणार नाही. आणि व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करून सांगायला विसरू नका. अजून तुम्हाला माझ्याकडून काय काय शिकायचं आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. मी प्रयत्न नक्कीच करेन की त्या व्हिडिओ लवकरात लवकर बनवण्याचा. आता आपण ह्या चंद्राला सुद्धा अशा प्रकारे पॅक करून घेऊया. चंद्रा नेकलेसमध्ये ही जी टेक्निक आहे ही खूप बेसिक आहे. ही एकदा तुम्हाला समजली ना, तर बाकीचं सगळं तुम्ही अगदी फास्टमध्ये तुमच्या आयडियानुसार वेगवेगळ्या गोष्टी बनवू शकता. याच मेथडचा वापर करून आपण वेगवेगळ्या ज्वेलरी कशा बनवायच्या हेही मी तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवणार आहे. सो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि व्यवस्थित अशी व्हिडिओ बघा. कुठेही काही समजत नसेल तर तो पार्ट परत पुन्हा एकदा रिवर्स करून आपली व्हिडिओ तुम्ही बघू शकता. पुन्हा पुन्हा बघा, जेणेकरून ते व्यवस्थित तुम्हाला समजेल. आता ह्या मोतीच्या पुढे आपल्याला पुन्हा एकदा मरून कलरचा फ्लावर
लावायचा आहे. फ्लावरला चारही बाजूंनी व्यवस्थित असं अटॅच करून घ्या, नाहीतर तो फ्लावर गोल गोल फिरत राहतो आणि आपल्या नेकलेसची फिनिशिंग खराब होते. त्यामुळे चारही बाजूंनी कंपल्सरी असं व्यवस्थित पॅक करून घ्या. त्यानंतर आता आपल्याला तार अटॅच करावी लागणार आहे. तुम्ही बघू शकता इथपर्यंत आपला हा अर्धा नेकलेस झालेला आहे बनवून, आणि आपल्याला आता अजून सेम प्रोसेस करत करत संपूर्ण नेकलेस बनवायचा आहे. मी इथे 3 राऊंड तार घेतली आहे आता परत एकदा, आणि आपल्या ह्या फुलाला अटॅच करून घ्यायचं आहे, कारण का आपल्याला इथे पुढे चंद्र, पुन्हा एकदा चंद्र, मोती सर्व पॅक करायचं आहे. त्यासाठी मी इथेच तार अटॅच करून घेते. यानंतर सेम प्रोसेस आपल्याला इथे एक ड्रॉप बीट होऊन घ्यायचा आहे. ड्रॉप बीटचं डायरेक्शन खूप महत्त्वाचं आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर तुमचा नेकलेस अगदी एक ड्रॉप बीट जरी चुकीचा गेला तरी तुम्हाला संपूर्ण नेकलेस खुलावा लागणार. त्यासाठी व्यवस्थित काळजी घेऊन ड्रॉप बीट डायरेक्शनने टाका, किंवा तुम्हाला जर का ड्रॉप बीट होवायचं नसेल तेथे, तर तुम्ही ड्रॉप बीटच्या ऐवजी गोल गोल जे क्रिस्टल आपले येतात ते सुद्धा होऊ शकता. बऱ्याच लेडीज तसंच करतात की गोल क्रिस्टल होतात, ड्रॉप बीट होत नाही. इथे मी चंद्रा व्यवस्थित पॅक करून घेते. या सर्व छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, ह्यांच्याकडे नीट लक्ष द्या, कारण का ह्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात. नाहीतर तुमचा नेकलेस आहे ना, त्याची फिनिशिंग चांगली येणार नाही. त्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टींकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आता इथे पुन्हा आपल्याला ग्रीन कलरचा फ्लावर अटॅच करून घ्यायचा आहे. व्यवस्थित सर्व बाजूंनी फ्लावर अटॅच करून घ्या. आता ह्या बाजूला आपल्याला चंद्र होऊन घ्यायचा आहे. चंद्र जर का ओवला जात नसेल तर आपली जी पक्कड असते त्याच्या टोकाने थोडंसं इकडे त्याचा होल जो आहे तो मोठा करून घ्या, जेणेकरून आपली तार त्याच्यातनं व्यवस्थित पास होईल. अशा प्रकारे मी इथे हे चंद्राचे जे होल आहेत ते थोडेसे मोठे करून घेतलेत, जेणेकरून आपली तार जी आहे ना ती व्यवस्थित अशी त्याच्यातून जाईल. हे बघा, तर या चंद्राला मी व्यवस्थित असं पॅक करून घेते. नेकलेस बनवताना, ज्वेलरी बनवताना बरेच असे छोटे छोटे प्रॉब्लेम्स येत असतात, तर त्याच्यावरती आपण आपल्याच आयडियाने सोल्युशन काढायचं असतं. तुम्ही जेव्हा जास्त प्रॅक्टिस कराल ना त्यावेळेस तुम्हाला
ते प्रॉब्लेम्स पटकन समजून जातील की आपल्याला आता काय करायला पाहिजे, आता आपण कसं या प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करू शकतो. पण ते तेव्हाच पॉसिबल होतं जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता. सो प्रॅक्टिस हे खूप महत्त्वाची आहे ज्वेलरी मेकिंगमध्ये. अशा प्रकारे आता आपण इथे एक ड्रॉप मनी होऊन घेऊया. सॉरी, हे चुकलं जरासं माझं. अशा प्रकारे इथे एक आता ड्रॉप मनी होऊन घेऊया. आणि ड्रॉप बेटला पण आपण इथे पॅक करून घेऊया. तर त्यानंतर आपल्याला इथे मरून कलरचा फूल अटॅच करायचा आहे. तो फूल अटॅच करण्यासाठी सेम प्रोसेस. मी इथे व्हिडिओ तुम्हाला फास्ट मुद्दामून करून दाखवत नाहीये, कारण का छोट्या छोट्या स्टेप्स, छोटे छोटे प्रॉब्लेम्स तुम्हाला समजले पाहिजे. चालूमध्ये कोणते प्रॉब्लेम येतात हे तुम्हाला कळलं पाहिजे. त्यासाठी मी इथे व्हिडिओ कुठेही फास्ट करून दाखवत नाहीये. व्हिडिओ कंटिन्यूमध्ये बघा. चालूमध्येच तुमचे प्रॉब्लेम्सचे सोल्युशन तुम्हाला मिळतील. पण जर का तुम्ही व्हिडिओ स्किप करून बघत असाल तर मग तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम्सचे सोल्युशन मिळणार नाही. तर तुम्ही इम्पॉर्टंट गोष्टी मिस कराल. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा. आता मला इथे ही तार पुरणार नाही, आपल्याला अजून एक फूल अटॅच करायचं आहे. सो मी ही तार इथे सोडणार आणि फ्लावरलाच आपल्याला तार अटॅच करून घ्यायची आहे. सो मी थोडंसं परत एकदा 2 राऊंड तार कट करते, जेणेकरून आपल्याला तार कुठेही कमी नाही पडणार. आणि फुलालाच आपल्याला तार अटॅच करून घ्यायची आहे. हे झाल्यानंतर आपण ड्रॉप बेटला अशा प्रकारे व्यवस्थित पॅक करून घेऊया. त्यानंतर चंद्राला पॅक करून घेऊया. आता आपल्याला इथे शेवटचा एक फूल अटॅच करायचा आहे ग्रीन कलरचा. त्यासाठी बेस तयार करून घेऊया. बेस तयार करून घेतल्यानंतर आता आपण इथे फ्लावर अटॅच करून घेऊया. प्रोसेस संपूर्ण सेमच आहे चंद्रा नेकलेस बनवण्याची, पण ते कंटिन्यूमध्ये करताना काय काळजी घ्यायला पाहिजे हे मी तुम्हाला या संपूर्ण व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. अशा प्रकारे उरलेली तार मी इथे कट करते. आता इथे आपल्याला गोंडा लावण्यासाठी एक लूप करायचा आहे. सो मी इथे फक्त एक बोट राहील एवढं अंतर घेऊन इथे मी तार ही कट करून घेते, एक्स्ट्राची जी तार आहे ती. आणि इथे आपला हा लूप बनवून रेडी झालेला आहे. अशा प्रकारे हा आपला नेकलेस बनवून रेडी झालेला आहे. आता इथे मी गोंडा अटॅच करून घेते. आपला पहिला लूप थोडासा मोठा झालेला, सो मी इथे कट केलं त्याला. आणि मी आता इथे गोंडा अटॅच करून घेते आहे. व्यवस्थित असा गोंडा अटॅच करून घ्यायचा आहे.
जो लूप असतो तो फुलाच्या पाठीमागे टाकू नका, नाहीतर हा गोंडा अशा प्रकारे हलता राहणार नाही, फ्लेक्झिबल राहणार नाही, तो अडकला जाईल आणि मग ते छान वाटत नाही. नेकलेसचं फिनिशिंग चांगला येत नाही. त्यासाठी तुम्हाला हा लूप जो आहे तो फुलाच्या वरतीच ठेवायचा आहे, तरच हे छान प्रकारे असं मूव्ह होतं. तुम्ही बघू शकता आपला नेकलेस बनवून रेडी झालेला आहे. स्टार्ट टू एंड मी तुम्हाला हा नेकलेस कसा बनवायचा हे दाखवलं आहे. तुम्हाला हा चंद्राचा नेकलेस कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून वेगवेगळ्या व्हिडिओज, मेकिंगच्या व्हिडिओज किंवा आपल्या ज्वेलरीच्या ऑफर्सच्या व्हिडिओ तुम्हाला पहिले मिळतील, तुमच्यापर्यंत पहिले पोचतील. बेल आयकॉन क्लिक केल्यामुळे तुम्हाला त्याचा नोटिफिकेशन येत राहील. सो तुम्हाला समजेल की माझी आज कोणती व्हिडिओ आलेली आहे यूट्यूबला, तर तुम्ही ते जाऊन बघू शकता, तुम्हाला त्याचा फायदा होईल. अशा